AR स्टुडिओ फार्मच्या वतीनं आज रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता परभणी शहरातील लक्ष्मीनगर येथे रेवाल चाल स्पर्धा 2024 मध्ये प्रथम पारितोषिक 81,600 ग्राम चांदीचे मेडल एकता एक्सप्रेस बिहार यांनी बाजी मारली। दुसरे पारितोषिक 61,300 ग्राम चांदीचे मेडल शेबुसिंग बागी बिहार यांनी जिंकले, तर तिसरे पारितोषिक 41,300 ग्राम चांदीचे मेडल परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील विवेक चंदू यांनी जिंकले। आज दुपारी नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल पाटील, सय्यद कादर आदींच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले असून या दरम्यान परभणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल पाटील यांचा भव्य सत्कार सय्यद कादर यांनी केला। ही देश पातळीवरील घोड्याची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी AR स्टड फर्मच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते। या स्पर्धेतील पहिले पारितोषिक घोडा एकता एक्सप्रेस मालक सय्यद फहरान मोतीहारी बिहार घोडेस्वार मनीष, दुसरं बक्षीस घोडाबागी मालक विवेका पहलवान घोडेस्वार शंभूनाथ बिहार, तिसरं पारितोषिक शेळगाव यांनी पटकावलं। या स्पर्धेत देशातील गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, लातूर, औरंगाबाद, परळी, परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेतील देशभरातील 50 घोड्यांनी सहभाग नोंदवला। रुबाबदार, देखणे आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना पाहावयास मिळाले। या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांची मोठी गर्दी झाली होती। या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबुबकर भाईजान, सय्यद अब्दुल खादर, स्पर्धा यशस्वीतेसाठी AR स्टड फर्मचे अब्दुल रजाक, सय्यद अबू हसन आदीसह फर्मच्या सहकार्याने परिश्रम घेतले। यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल पाटील यांचा महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबुबकर भाईजान, सय्यद अब्दुल खादर AR स्टड फर्मच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी AR स्टड फर्म आयोजित रेवाल चाल स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती। परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्डिलेसह देविदास खरात। सय्यद कादर साहेब असतील, हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्तिमत्व आहे। शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, शहरामध्ये एकोपा राहावा, शहराचा विकास व्हावा, शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, रोजगार यावा, यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते। तुम्ही पाहिलं असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान असते। कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते। म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप असं शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा चौफेर विकास जे म्हणला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही। भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल, लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है कि बहुत अच्छे से रेस ऑर्गेनाइज हुए। तीसरा साल था और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए यहाँ पर के रेस खेलने के लिए। हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए हैं, दूसरे जो कामों में मुब्तला है, वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दे। और जिस शहर के अंदर जो लोग तंदुरुस्त सेहतमंद रहते हैं वहाँ का देश मजबूत रहता। उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजारे। इंशाअल्लाह अल्लाह की ज़ात से उम्मीद है कि अभी आमदार साहब, खासदार साहब और कलेक्टर साहब भी बोले कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी कि वर्ल्ड लेवल की भी रेस कराने के वास्ते हम जद्दोजहद कोशिश करेंगे।